काही दिवसांमध्ये सगळ्या मंदिराचा बाजार होणार आहे हे नक्कीच आहे. कारण की कुठल्याही देवस्थानाला तुम्ही जा तिथे अशा प्रकारचं कृत्य घडत आहे. नुकतीच घटना घडली होती. अक्षरशः पुजारी लोकांनी माणसांना, सामान्य माणसांना मारलं होतं. अक्षरशः त्रिशूळ त्यानंतर नारळ यांनी कोल्हापूरमध्ये अक्षरशः पुजाऱ्यांनी मारलं होतं. आता सोशल मीडियावरती तुळजापूर मंदिरामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. खरंच गर्दी जिथे असेल तिथे तुम्ही देवाला अजिबात जाऊ नये याचं हे उदाहरण आहे. कारण की लोक आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. अगदी देवालासुद्धा घाबरत नाहीत. ते कोणत्या ठिकाणी उभी आहेत हे त्यांना माहीत नाही. तुळजापूर मंदिर जे आहे, तुळजाभवानीचं मंदिर खूप जुनं मंदिर आहे. अक्षरशः तिथे छत्रपती शिवाजी महाराज येत होते असं ते वास्तव्य आहे. परंतु आज लोकांनी हे काय करून टाकलेलं आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि तुम्ही देवाला का गेलं नाही पाहिजे. तुम्ही घरी आईवडिलांची पूजा करू शकता, जवळच्या मंदिरात जाऊ शकता, परंतु जिथे गर्दी होईल तिथे तुम्ही अजिबात गेलं नाही पाहिजे. कारण की हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. या व्हिडिओमध्ये अक्षरशः एक किरकोळ वाद झाला. किरकोळ वाद म्हणजे बोलण्यावरून वाद झाला. आणि बोलण्यावरून वाद झाल्यानंतर अक्षरशः कुठल्या थराला गेलेला आहे पहा. इथं अक्षरशः महिलासुद्धा एकमेकांना आई बहिणीवरून शिव्या देत आहेत. आणि हे उभे आहेत तुळजापूर भवानी मंदिरात. अक्षरशः जिथे छत्रपती शिवाजी महाराज येत होते त्या मंदिरात उभे आहेत. आणि अशी लोक आया बहिणींवरून शिव्या देत आहेत. एकमेकाला हातात सापडेल त्या वस्तूंनी फेकून मारत आहेत. अक्षरशः नारळ त्यानंतर हातात ज्या वस्तू येत आहेत त्या वस्तूंनी फेकून मारत आहेत. अक्षरशः हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे. लोक फक्त देवाला येत असतात, हात जोडत असतात, परंतु मनाने कोणीही देवाला येत नाही. अंतःकरणाने कोणीही देवाला येत नाही. आणि अशा प्रकारचे कृत्य घडत असतात. हे कृत्य खूप लाजिरवाणी आहेत. आपले काही जुने काळातील मंदिर आहेत ते आपण जोपासली पाहिजेत, परंतु अशा प्रकारे जोपासणं हे एक मूर्खांचं काम आहे. इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे जो वाद चिघळलेला आहे. शाब्दिक वाद झाला आणि शाब्दिक वादानंतर अक्षरशः एकमेकांना नारळ फेकून मारणे, आई बहिणीवरून शिव्या देणे. बरं, यामध्ये दोन गटाच्या मध्ये काही महिलासुद्धा दिसत आहेत. त्यासुद्धा इथं कशा प्रकारे भांडत आहेत ते सुद्धा दिसत आहे. आणि हे प्रकार दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढतच जाणार आहेत. आता असे प्रकार महाराष्ट्रात का वाढत जाणार आहेत याचं कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे. एकतर लोकांमध्ये जी काही देवांची भावना आहे ती संपत चाललेली आहे. आणि लोक पहिल्यासारखी अजिबात राहिलेली नाहीत. मग ते कुठलेही देवस्थान असू द्या, तिथे अशा प्रकारचा गोंधळ पुढे भविष्यात नक्कीच बघायला मिळणार. आणि याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.